हॅलो, मी माझी सखी. चला तर आज सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीचा दिवस आहे म्हटल्यानंतर खास असं मेजवानी तर झालीच पाहिजे. त्यासाठी इकडे माझी सगळी तयारी चाललेली आहे आणि ह्या क्रो आहे ना तो उगाच ओरडत बसलाय समोर. आता मी त्याला खाऊ टाकलेलं आहे पण संपलं असेल कदाचित. मग तो असं समोर येऊन सारखा आवाज देत असतो, थांब आले थांब, ये ये. आता इकडे मी चिकन घेतलेलं आहे आणि इकडे फिशची पण तयारी करते. चिकनसाठी मी आता सुरुवातीला काय करणार आहे, आलं लसूण पेस्ट टाकते याच्यामध्ये. इथे तळेला कांदा टाकते. 2 कांदे मी तळून घेतलेले आहेत. इकडे सगळे मी मसाले घेतलेले आहेत. इकडे मी गरम मसाला, बिर्याणी मसाला, मटन मसाला, बेडगी मसाला, सिक्रेट काळा मसाला, हळद, धने जिरे पावडर आणि मीठ घेतलेले आहे. ते पण मी आता चिकनमध्ये ॲड करते. टोमॅटो पण मी बारीक बारीक पीस करून घेतलेले आहेत. आता हे मी छान मिक्स करून घेते आणि 10 मिनिटं हे असंच ठेवून देणार आहे मी. आता इथे मी चिकन 10 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवलेले आहे. त्यासोबत लगेच मी फिशची पण तयारी करते. फिशसाठी मी सुरुवातीला काय करते, लिंबू पिळून घेते, आलं लसूण पेस्ट टाकते आणि त्याचसोबत रेग्युलर मसाले आहेत ते पण ॲड करते आणि छान आता सगळ्यांना चोळून ठेवते मी हे. मच्छीला पण छान मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. इकडे चिकन पण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आता पाऊस आणि सुट्टी हे दोन्ही एकत्र असले का असं छान असं चमचमीत बेत हे झालंच पाहिजे घरी. आणि मग घरातल्यांची पण अशी फरमाईश वाढते की हे बनव ते बनव. मग आज म्हटलं चला चिकन पण बनवूया आणि फिश पण बनवूया. चिकन आणि फिशला मॅरिनेट करून 10 मिनटं झालेले आहेत. आता मी लगेच हे बनवायला घेते. इकडे गॅसवरती मी कुकर पण तापत ठेवलेलं आहे आणि फिशसाठी मी तवा पण तापत ठेवलेला आहे. चिकन मी आत्ता कुकरमध्येच बनवते. कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलेले आहे. ह्या तेलामध्येच मी कांदा तळलेला होता म्हणून तेच तेल वापरते. तेल पण छान तापलेलं आहे. आता डायरेक्ट मी जे चिकन मॅरिनेट केलेलं आहे ना तेच मी कुकरला टाकून घेते. कुकरमध्ये सगळं चिकन मी टाकलेलं आहे. छान आता तेलामध्ये परतून घेते. चिकन मी तेलामध्ये छान परतून घेतलं. आता सुरुवातीला मी ह्याच्यावरती झाकण ठेवते 5 मिनिटं. म्हणजे चिकनला पाणी सुटल्यानंतर मग मी कुकरचं झाकण लावते आणि 2 शिट्या करून घेणार आहे. आता इकडे तवा पण तापलेला आहे, तेल पण टाकलेलं आहे तव्यात. लगेच मी फिश पण फ्राय करायला घेते. फिश पण इकडे मी तव्यामध्ये फ्राय करायला ठेवलेलं आहे. छान एक साईडने मी आता पहिले फिश तळून घेणार आहे, त्याच्यानंतरच दुसरी साईडने पलटी करणार आहे. चिकनवरचं मी आता झाकण काढलेलं आहे. थोडं पाणी पण चिकनला सुटलेलं आहे. आता मी खूप सारी कोथिंबीर ॲड करते आणि पुन्हा एकदा चिकन मी छान असं परतून घेते. आता चिकनमध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते. लगेच कुकरचं झाकण लावते आणि चिकनला मी 2 किंवा 3 शिट्या करून घेणार आहे. म्हणजे आपलं चिकन पण झटपट रेडी होणार आहे. छान असं आपलं कुकरमध्ये चिकन पण रेडी झालेलं आहे. इकडे फिश पण आपले रेडी झालेले आहेत. कुकरमधलं चिकन पण रेडी झालेलं आहे आणि फिश पण रेडी झालेले आहेत.
हा आता दुपारचा बेत आहे सुट्टीचं. अजून रात्रीचं जर जेवणाचं बेतचं प्लॅनिंग काही झालेलं नाही आहे, कारण ती पण फरमाईश आता दुपारनंतर होणारच आहे. कारण सुट्टी म्हटल्यानंतर मुलांचं किंवा घरातल्यांची ऑर्डरच असते की काहीतरी चमचमीत असं जेवणामध्ये झालं पाहिजे. आणि त्याशिवाय पाऊस आहे, पाऊस म्हटल्यानंतर बाहेरचं खाण्यापेक्षा घरामध्येच असं वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवले ना तर हॉटेलच्या जेवणाची पण आपल्याला गरज पडत नाही. आहे जा जा एन्जॉय कर जा. माई छान असं धबधब्यावर एन्जॉय करतो ना माई. धबधब्यांवरून आल्यानंतर घरी पहिलं गरमागरम चहा केला आणि छान असं मस्का पाव खायला बसले. कारण आता लगेच रात्रीच्या जेवणाची पण तयारी करायची आहे. आणि रात्रीचं जेवण म्हटल्यानंतर काहीतरी घरातल्यांची फरमाईश आहेच. चला तर मग ते पुढे दाखवणारच आहे आजची रात्रीच्या जेवणाची काय फरमाईश आहे ते. आता पहिलं गरमागरम चहा आणि मस्का पाव खाते. चहा घेते नाही तोपर्यंत मुलांनी लगेच फरमाईश सोडली की मम्मा आज रात्री जेवायला काही नसलं तरी चालेल पण आज छान असं तू चिकन चिली बनव. आता मुलांची फरमाईश म्हटल्यानंतर आणि पाऊस बाहेर चालू असल्यानंतर म्हटलं चला आता आपण गरमागरम चिकन चिली बनवूया. त्यासाठी लगेच मोठ्या मुलाने मला चिकन पण आणून दिलेलं आहे. आता इथे चिकनला मी आलं लसूण पेस्ट आणि इतर मसाले पण टाकलेले आहेत आणि छान मिक्स करून घेतलेले आहे. आता लगेच त्याच्यामध्ये मी टोमॅटो केचप, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, शेजवान चटणी टाकून छान मिक्स करून घेते. त्याच्यानंतर लगेच मी एक अंड फेटाळून टाकणार आहे. त्याशिवाय ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा मी समप्रमाणात घेऊन छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि तळून घेणार आहे. आता काय ही सगळी रेसिपी मी दाखवत नाही कारण बऱ्याच वेळेला माझ्या व्हिडिओमध्ये चिकन चिलीची रेसिपी आहे, त्यामुळे प्रत्येक वेळेला हे सगळं दाखवायला मला नाही जमणार आहे. त्यामुळे मी आपलं झटपट ही आता रेसिपी तयार करते. ये काय चाललंय माऊचं आमच्या? हॅलो, काही नाही. थोड्याशा चिली तळून घेतलेल्या आहेत मी आणि आणखीन थोड्या तळायच्या आहेत इकडे. आता कसं आहे चिकन चिली तळून झाली म्हटल्यानंतर मुलांना काय आता दम पडणार नाही, ते लगेच खायला बसणार आहेत. चला तर मग आता बाकीच्या उरलेल्या पण चिकन चिली मी तळून घेते. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करत आहे. आजचा दिवसभरातील रुटीन
पावसाळ्यातील वातावरण आणि आजच्या रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.